नमस्ते मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचा पत्रकार मित्र तुषार धुमाळ आणि माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच जणांचे फोन आणि SMS आले की सूरजच्या घराच्या बांधकामासंदर्भात अपडेट द्या. मित्रांनो, आमची बरीचशी कामं सुरू आहेत. तुम्ही इतर चॅनलवरती मला पाहताच. आपल्या समवेत महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण. काय सांगशील सूरज? नमस्कार. नमस्ते. बऱ्याच दिवसातनं सूरज भेट झाली. कसं चाललंय तुझं? बरं चाललंय, आनंदात आहे. आणि झपक झुपक पिक्चर आता माझा चालू होतोय लवकर. शूटिंग चालू झाली का? शूटिंग चालू लवकर होईल चालू. लवकर होईल चालू. मी आलोय ते म्हणजे घराचे अपडेट गेला. तुझा एक फोटो आणि एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता. एक म्हणजे सिमेंटची पोती खाली करताना आणि दुसरा होता तो काम करताना. कष्टाला मी कधीच लाजत नाही. कष्टाला कधीच लाजत. कष्ट केल्यावर देव बरोबर फळ देतो. त्यामुळे मला एवढं मोठं फळ दिलंय देवाने. आई मरी मातेचा पण आशीर्वाद आहे तुला. आई मरे माताचा लय मोठा आशीर्वाद. ओम नमः शिवाय गणपती. किती दिवस झाला आता काम चालू आहे? काम चालू आहे आता, लय भारी काम चालू आहे. लय भारी. दाखव बरं आम्हाला काय काय चाललंय. किती, एक मजली ना? दोन मजली. बरं. काय इथं काय होणार आहे आता ती त्यांनाच माहिती. त्यांनाच माहिती का? हां. इथं काय शेट? इथं पोर्च आहे का? हा पोर्च आहे. किती बाय कितीचा आहे? बरं, म्हणजे प्लॅननुसार आहे. सगळं 9 इंची काम आहे का आउटर? 9 इंची 14 इंच 2 आहे. 14 इंची इकडे दिसतंय. बरं बरं. आणि इथं काय? रूम इच वगैरे का? काय सूरज, कसं वाटतंय तुझ्या स्वप्नातलं घर साकार होतंय? अहो लय आनंद. हा? काय सांगू तुम्हाला, लय आनंद. खूप आनंद ना? खूप आनंद. पाया खाण्यापासून ते आता हे काय फुटिंग लेवल आहे का? काय किती फुटिंग? येवलेली 6 फूट. एवढं उंच केलंय रस्त्यापासून. रस्त्यापासून 3 फूट. ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्या पद्धतीनं काम असतं, सगळ्यांना माहिती कशा पद्धतीनं काम असतं. भारी काम असतं. पटापट. त्याच फाटाफाटा. तुझं पण फाटाफाटा काम चाललंय का? चालू इथं. आणि त्याच पद्धतीचं क्वालिटी काम आहे का? हा, क्वालिटी काम आहे. या बघू शकता मित्रांनो, सिमेंटची विटाचं हे काम आहे. अगदी गिशी मारून काम चाललंय. म्हणजे पॅक इटा होत्या. पॅक होतात ना इटा. तू पण काम केलं होतंस ना सूरज? सगळं करायला काय, मी करतोच. करतो. आणि त्या त्यांना दिवशी मदत करू लागलो आहे. आता किती दिवस बाहेर आहेस? पुण्या मुंबईला किती दिवस आहे? शूटिंग पासून किती दिवस घरापासून लांब? आता 2 महिने झाले की आता इथून गेल्या. इथून घेण्यापासून 2 महिन्यात काम पण बरंच उचललं. पाया खांदलेलं किती 2 दिवस? नाही, एक असेल मला वाटतं. 1 महिना. 1 महिना. पाया खांदलेले किती दिवस झाले? मला एवढं सांगता येत. एवढं नाही. बरं, तरी पण 1-1.5 महिना झाला असेल पाया खांदलेला. सुंदर असं घर तयार होतंय मित्रांनो. या आपण आता ह्यांच्याशी बोलूयात, जे बांधकाम कामगार आहेत. कोण, काय सांगाल कशा पद्धतीने काम चालू आहे आता? एक नंबर काम चालू आहे. 14 इंची बांध 18 इंच आहे. 18 हे पण 14 इंच. हे पण 14ची. हे 9 इंच. जिन्याचं हे का रेलिंग आहे का? जिनाचे नहीं, अभी डिसाइड नहीं उसका डिजाइन. डिझाईन नाही, डिसाइड नाही. अभी एक कोणसा चालू आहे? आउटर चालू आहे. ये आउटर चालू आहे खाली. आउटर चालू आहे सगळी 14 इंची. एकदम बक्कम बंगला बांधताय सूरज. कम आहे. सूरजला काय वाटतंय? कलाकार सर्वसामान्य ग्रामीण भागातला कलाकार बघितल्यावर कसं वाटतं तुम्हाला? एक नंबर लागतं. त्या दिवशी तुमच्याबरोबर काम केलं ना त्यांनी? हां, केलं. काय वाटलं? मालकच तुमच्याबरोबर काम करतो. हां, केलं की कलीच आहे ना. कलीच ना? हो. कालच केलं ना? कालच केलं. बाकी पाणी वगैरे सगळं मारलं जाते? मारते आम्हीच मारते. तुम्हीच मारताय? सुबह शाम कंटिन्यू काम चालू आहे? हो, कंटिन्यू. आता ही काय लेवल झालेली? म्हणजे हे कशाची लेवल आहे, काय झालेलं आहे? हे फुटिंग का लेवल आहे. फुटिंग त्याच्यावर आता मुरुम भरणार पूर्ण. हां, पुरुम. हां, हां, त्याच्यावर PCC करणार. PCC करणार. हां, त्याच्यावर फिर कॉलम ठोक के बंगला चालू होणार. बरं, मग त्याच्यावरती कॉलम ठोकून बांगला. बरं, म्हणजे आउट खालचा पाया भरपूर भक्कम केलाय. हा, भक्कम केलाय. जे सेकाची साहेब आहेत आपले बारामतीतले इंजिनियर मंदार सेकाची, त्यांच्या माध्यमातून चालू आहे सगळं काम. आणि विशेष म्हणजे सूरज दादांनी ज्या पद्धतीनं तुला कनेरीच्या मारुतीरायाच्या मंदिराच्या समोर जी जाहीर सभा झाली, त्या सभेमध्ये ज्या पद्धतीने शब्द दिलेला आहे माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी, की पुढच्या वर्षी दिवाळीला तुझ्या घराचा घरप्रवेश होणार. काय सांगशील त्याच्याविषयी? म्हणजे आनंदच आहे की आता. आनंदच आहे ना? मग काय, दिवाळीत मी प्रवेश करणार बिग बॉसच्या बंगल्यात माझ्या घरात. म्हणजे काय नाव काय द्यायचं ठरवलं? बिग बॉसच का? अरे वा, बिग बॉसच नाव देणार आहे. हां, आणि मध्यंतरी अजून बरेच प्रश्न आहेत तुझा. मध्यंतरी एक सोशल मीडियावरती तुझा अजून एक फोटो व्हायरल झाला. झपक झुपक पिक्चरचं हे करण्यात आलं होतं, सुरुवात करण्यात आली. काय सांगशील त्याच्याविषयी? म्हणजे केदार सर देवच आहेत, कारण वडीलच आहेत माझं. देव माणूस आणि देव माणूसच आहे, कारण त्यांनी मला हिरो एक खेडेगावातला गरीब मुलाला
घेतलं बिग बॉस मध्ये विनर तर झालोच. माझ्या जनता मर, माझ्या महाराष्ट्राच्या आयानं मर, बहिणी मर, भावानं मर, त्यांच्यामुळं आज मी बिग बॉसचा विनर आहे. अभिमान आहे, त्यांनी माझ्यावर इतकं प्रेम केलं, त्यांचं मनापासून काळजापासून आभार. मग मंदार सरांना पण भरपूर वेळा भेटला. मंदार सरांचं Actor आहे, बी त्यांना आभार. काय सांगशील त्यांना? म्हणजे त्यांनी इतकं भारी काम चालू केलंय. आणि त्याच जोडीला सोशल मीडियावरती तुला भरपूर सपोर्ट केलं, ते मंदार सरांच्या विषयी काय सांग? त्यांचा म्हणजे मंदार दादांचं म्हणजे अख्ख्यांचंच मी आभार मानतो. आभार मानतो. बरं, आणि आता पुरुषोत्तम दादांची बऱ्याच वेळा भेट झाली तुझी, काय सांगशील पुरुषोत्तम दादांविषयी? ती दादा म्हणजे त्यांच्या मंडळीला मी आईच म्हणतो. बर. आणि आई बी लय जीव लावते. मी तिकडं जाईन, मला पाहिजे ती देते. बरं. म्हणजे लेखागत समज. खायला पिला ओके सगळं? ओके. बाकी कसली अडचण तुला काय कसलीच नाही. युट्यूबचा चॅनल कसा चाललाय तुझा? खाऊन चाललं. खाऊन चाललाय. जोरात चाललंय. लवकरच तुझे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे. हो ना. बाकी सगळं व्यवस्थित आहे आई ना? मरे माता आहे. हा, आई मरे बाकी सगळं व्यवस्थित आहे. काही कसलीच अडचण नाही. नाही कसली. आणि आता आम्हाला हे वर्ष संपतंय. 2024 सुद्धा सूरज चव्हाणने गाजवले. 2025 सुद्धा सूरज चव्हाणच गाजवणार गाजवणार. नक्की. नक्की. मित्रांनो, ही छोटीशी मुलाखत होती सूरजची. बऱ्याच दिवसातनं भेट झाली मित्राशी आणि खूप छान वाटतंय, समाधानी येतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. निश्चितच आपण जसं जसं त्याचं काम उरकेल, त्यानंतर जशी सवड भेटेल त्यावेळेस आपण व्हिडिओ काढत राहू. चला तर मित्रांनो, धन्यवाद. धन्यवाद.